कडे जाऊया, जरा मॅच स्टार्ट होऊ द्या, थोडं मोमेंटम होऊ द्या, मग आपण पुनश्च एकदा तुमच्याकडे येऊ. चला उत्कर्ष दैवली टीम, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये का विलंब करताय. टॉस जिंकला, आपण फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आपल्या 11 खेळाडूच्या समूहामध्ये एक फिल्डर आपला समालोचन कक्षामध्ये लगेच पाठवायचं आहे. त्या ठिकाणी आपण पाहताय यंगस्टर बीड टीमचे दोन्ही फलंदाज रेडी झालेत. आपण जसे मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हाल तसे लगेच फलंदाज देखील मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपण पाहताय. इन ॲक्शन एकीकडे तुम्ही पाहणार आहात नेरल विभागामधील उत्कर्ष दहिवली संघ, तर त्यांच्याच विरोधामध्ये आपण पाहताय वासरेखोंडा विभागामधील यंगस्टर बीड संघ. दोनही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये नमो चषक 2025 मध्ये. चला दोन्ही टीमला आता आयोजकांकडून सूचना येते, जर 1 मिनिटाच्या आत मॅच चालू झाली नाही तर मात्र मॅच ही 4 षटकांची असेल, कारण की काल आपण एक मॅच ही 4 षटकांची खेळवली आहे. नियम हे सर्वांसाठी सारखे असतील. येऊ दे आम्हाला योग, सारे म्हणती त्याची बॉलिंग पाहायचा येऊ दे आम्हाला योग. आला रायगडचा, आला रायगडचा सचिन लागी लावतोय आग. आला रायगडचा सचिन लागी लावतोय बघाव आग. आला रायगडचा सचिन लागे लावतोय मैदानात आग. आला रायगडचा सचिन लागे लावतोय मैदानात आग. सारे म्हणती त्याची बॉलिंग पाहायचा येऊ दे आम्हा योग. सारे म्हणती त्याची बॉलिंग पाहायचा येऊ दे आम्हा योग. आला रायगडचा सचिन लागी आला लावतोय आग. आला मस्तीचा लोगी लावतोय बघाव आग. आला रायगडचा सचिन लागे लावतोय मैदानात आग. आला रायगडचा सचिन बॉलर लावतोय मला आग. आज कित्येक बक्षीस झाले त्याच्या नावावरी. आज कित्येक बक्षीस झाले त्याच्या नावावरी. आमचा सचिन दादा लागी पडतोय साऱ्यांना तो भारी. 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 कित्येक बक्षीस झाले त्याच्या नावावरी. आता कित्येक बक्षीस झाले त्याच्या नावावरी. आमचा सचिन दादा लागी पडतोय साऱ्यांवरती भारी. आमचा सचिन दादा लागी पडतोय साऱ्यांवरती भारी. आमचा सचिन दादा लागी पडतोय साऱ्यावरती भारी. आमचा सचिन दादा लागी पडतोय साऱ्यांवरती भारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मनापासून आपला आभार. खूप छान संगीत आपल्याला आजच्या या ऑर्केस्ट्राकडून खऱ्या अर्थानं ऐकण्यास मिळते. संपूर्ण प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं आता आजच्या दिवसामध्ये तृप्त झाला आहे. इतकं छान संगीत, इतकं छान आवाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिथून पुरस्कृत ऑर्केस्ट्रा आपण पाहताय, त्यांचे प्रोप्रायटर मिथून सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी जे त्यांचे वाद्य, ते देखील अप्रतिम कामगिरी आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना. खास करून दिनेश रसाल साहेबांवरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी त्यांचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आला आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे आपण पाहताय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहताय महेंद्र आणि त्याच्या साथीनं जितू मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. सर 2 मिनिटं सर, फक्त 2 मिनिटं. मॅच स्टार्टअप होऊ द्या. विकेट गेल्यानंतर आपण रेडी ठेवा गाणी, त्यानंतर ओव्हर झाल्यानंतर देखील चालेल. परंतु मॅच चालू असताना थोडंसं मोमेंटम असतं, एजचा देखील प्रॉब्लेम होतो. अंपायर्सला बऱ्याचशा गोष्टीला फेस करावं लागतं. थोडंसं फक्त चौकार, षटकार, विकेट, त्यानंतर ओव्हर झाल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळते. नमो चषक 2025 आजचा फायनल दिवस या स्पर्धेचा, आणि या स्पर्धेचे सर्व दिनेशजी रसाल साहेब अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. साहेबांनी घेतलेली ही प्रचंड मेहनत आणि त्यांना लाभलेली जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे व ब्रदर्स 11 धोत्रे यांची साथ आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं साथीनं ही उभारलेली नमो चषक 2025 ची स्पर्धा पर्व दुसरं
पहिल्या पर्वामध्ये देखील आपण पाहताय तेवढ्या ताकदीने उतरले होते आणि दुसऱ्या पर्वामध्ये त्याच्यापेक्षा अगदी डबल ताकदीनं खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या सोबतीनं आलेत. बऱ्याचशा स्पर्धा कर्जतमध्ये होत असतात, परंतु नमोचषकाची एक वेगळीच क्रेज असते आणि त्याची एक वेगळी चर्चा असते. दिनेश रसाल साहेब यांचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाप्रती खऱ्या अर्थाने या स्पर्धा आपल्याला सातत्यानं इथून पुढे पाहायला मिळतील. त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू. दोन्ही टीमच्या 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. तुमची नावं आमच्यापर्यंत येऊ द्या. आपल्याकडे वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. आपल्याकडे स्पर्धा लाईव्ह देखील आहे. तुमची नावं तिथे पोहोचणं गरजेचं आहे. पहिलं षटक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी या स्टेजवर या मान्यवर. सर 1 मिनिट. सर आयोजक सांगतात 1 मिनिट मॅच थांबवा. उत्कर्ष दैवली टीमचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी आलेत. शिवम सर आपला एक प्रतिनिधी पाठवा. पुनश्च एकदा आखूड टाप्याचा बॉल होता. या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथून आपण जर पाहायला गेले तर आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. गोलंदाज भूषण मोरगे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना उत्कर्ष देहवली टीमकडनं पहिलं P1चं षटक घेऊन आलाय. जर्सी नंबर 7 समोर आपण पाहताय. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला माही महेंद्र ऑन स्ट्राईक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये हे 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. यावेळी इनफिल्डच्या वरून फटका केलाय. कव्हर मधून बॉल काढलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. प्रोटेक्शन त्या तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल अगदी चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अरे कोण रे आला हो जमुरुकवाला. कोण रे आला हो जमुरुकवाला. बे गजादी कम नाही रे दादा गजादी कम नाही रे. आमचे लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमचे लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमच्या लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमच्या लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. अरे कोण रे आला हो जमुरुकवाला. कोण रे आला हो जमुरुकवाला. बे गजादी कम नाही रे दादा गजादी कम नाही रे. आमचे लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमचे लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमच्या लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमच्या लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. दादा बेर गरिबांचा वाली त्याला मानीची दुनिया सारी. त्याला मानीची दुनिया सारी. त्याला मानीची दुनिया सारी. जे जे सांगतील त्याच्या आळे त्याला ओळखी दुनिया सारी. त्याला ओळखी दुनिया सारी. त्याला ओळखी दुनिया सारी. अरे कोई दुर्गिरा जमुरुकवाला. कोई दुर्गिरा जमुरुकवाला. बे गजादी कम नाही रे दादा गजादी कम नाही रे. आमचे लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमचे लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमच्या लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. आमच्या लाडके संतोष घुडेच्या या नावात दम आहे रे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते माहीच्या विरोधामध्ये आपण पाहताय भूषणने, परंतु त्यानंतर माहीनं मात्र त्याची लेंथ उलकली आणि मात्र त्याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात केलं. अगदी बरोबर आता मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जाते. त्याच्या व्हेरिएशनला रीड केलं जातं आणि त्याच्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट केले जातात. यावेळी डान्सिंग डाऊन बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. माहीचा तडाखा ठोकलाय षटकार.
अरे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार हाय रे, असं कुठलं गाव नाही रे तिथं दादाचं नाव नाही रे, असं कुठलं गाव नाही रे तिथं अमर दादाचं नाव नाही रे, असं कुठलं गाव नाही रे तिथं सचिन दादाचं नाव नाही रे, असं कुठलं गाव नाही रे तिथं अमर दादाचं नाव नाही रे. अरे सचिन अमरची जेवणजुडी, सचिन अमरची जेवणजुडी त्याच्या दोस्तीला तोडत नाही, रायगड ठाण्याचं प्रेमच हाय त्याच्या दोस्तीला तोडत नाही, रायगड ठाण्याचं प्रेमच हाय त्यांच्या दोस्तीला तोडत नाही ना रायगड ठाण्याचं प्रेमच हाय, त्यांच्या दोस्तीला तोडत नाही ना रायगड ठाण्याचं प्रेमच हाय. अरे सचिन अमरची जेवणजुडी, सचिन अमरची जेवणजुडी त्याच्या दोस्तीला तोडत नाही, रायगड ठाण्याचं प्रेमच हाय त्याच्या दोस्तीला तोडत नाही, रायगड ठाण्याचं प्रेमच हाय. यावेळी फुललेंचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी केली होती, पुढ्यामध्ये टाकला होता अगदी ब्लॉक हॉलमध्ये. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झालाय. एक षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती बिनबाद 15. या ठिकाणी आमचे आंबेरपाडचे लाडके बॅट्समन अमरजी लांगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्यांच्या गाण्यासाठी तरी म्युझिक आभारी आहे, मोठीन प्रस्तुत म्युझिक खूप खूप आभारी आहे अमर लांगे आणि सचिन लांगे यांचं गाणं गायल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. डीजे 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 एक मिनटं, डीजे एक मिनटं थांबवतो. मॅचकडे जाऊया, स्कोर सांगूया. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतीये. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. भूषणचं एक षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 15. माहीच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आलेली सिंगल, जितू जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. नितीन मैदानाच्या आतमध्ये उशिराने दाखल झाला आहे, अन्यथा नितीन देखील आपल्याला पुढे येताना पाहायला मिळाला असता. नितीनच्या नावानं खऱ्या अर्थानं जयवंत दुले, नितीन दुले याच नावानं खऱ्या अर्थानं यंगस्टर बिल्ड टीम देखील ओळखली जाते. ते देखील इन ॲक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना पाहायला मिळतील. आजचा लॉस देखील नितू सर पाहायला गेलं ना तर भरपूर मोठा लॉस खऱ्या अर्थानं कर्जतमधले आज देखील तारे सितारे आज तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये एक साहिल लोंगले आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये 1 षटक त्यांना टाकलं होतं. खऱ्या अर्थानं कर्जतचा अभिमान आहे, कर्जतचं मान खऱ्या अर्थानं उंचवणारा तो खेळाडू आपण पाहतोय साहिल लोंगले, ज्याने ISPL खेळली आहे. परत पुन्हा एकदा दुसऱ्या सीझनसाठी तो अगदी रेडी झालाय. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा सेकंड सीझनसाठी. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट केला, परंतु यावेळी फिल्डरला चुकी केली आहे, बैठकच मांडली आहे जणू, परंतु दुसऱ्या धाबेचा कॉल होतोय आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते आहे. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाज नितीनच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती काहीतरी वेगळं करायचं होतं माईला आणि त्याची व्हेरिएशन कुठेतरी भरकटावायची होती आणि पहिल्याच बॉलवरती हा फटका एक्झिक्यूट केल्यानंतर 2 धावा इथून पाहायला मिळत आहेत. हे सातत्यानं आपल्याला माईच्या ज्यावेळी माई बॅटिंग करत असतो त्यावेळी पाहायला मिळतं. त्याच्या बॅटमधून नेहमीच वेगवेगळे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चारी बाजूनं तो फटकेबाजी करत असतो आणि एकंदरीत यंगस्टर बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 7 वरती. नितीन निघालाय पुन्हा एकदा. यावेळी फुल टॉस बॉल लॉंग ऑन मध्ये बॉलला खेळलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडली आहे कॅच, चुकी होणार नाहीये. पहिली मोठी विकेट आली आहे यंगस्टर बी टीमची. फलंदाजीतून परततोय माही. कुठे शोधून नाही भेटणार तुम्हाला अशी ही क्लॅरिटी, कुठे शोधून नाही भेटणार तुम्हाला अशी ही क्लॅरिटी. फक्त सबस्क्राईब करा आमच्या या KTC चॅनल वरती, फक्त सबस्क्राईब करा आमच्या या KTC चॅनल वरती, फक्त सबस्क्राईब करा आमच्या या KTC चॅनल वरती, फक्त सबस्क्राईब करा आमच्या या KTC चॅनल वरती. कुठे शोधून भेटणार नाही रे तुम्हाला अशी ही क्लॅरिटी, शोधून भेटणार नाही रे तुम्हाला अशी ही क्लॅरिटी. फक्त सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला KTC या चॅनल वरती, सबस्क्राईब करा आमच्या या KTC चॅनल वरती, फक्त सबस्क्राईब करा आमच्या या KTC चॅनल वरती, फक्त सबस्क्राईब करा आमच्या या KTC चॅनल वरती. धन्यवाद साहेब. प्रत्येक बॉलसाठी गाणं आहे, प्रत्येक मान्यवरासाठी गाणी आहे, प्रत्येक येणाऱ्या खेळाडूसाठी गाणं आहे, प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकांसाठी गाणं आहे. इतकं छान खऱ्या अर्थानं त्यांचं खऱ्या अर्थानं लेखणी देखील आहे आणि त्यानंतर त्यांचा आवाज देखील आपण पाहताय.
प्रत्येक कलाकार इथे खऱ्या अर्थानं फार चांगला काम या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करतायत. या प्रत्येक ठिकाणी घाटकोपरचे आदरणीय हॉटेलचे मालक तुषारजी एरंजाडे या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा नियोजनच्या वतीने सरसे स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनाट नंबर 3 टीमचे कॅप्टन नितीन दुले. लेफ्ट हँड फलंदाज समोर आपण पाहताय नितीन वर्सेस नितीन. नागेशवाडी त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. सुनील उघडा. सुंदर बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय आतमध्ये आलाय. लेग केटर होता लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये. नितीनच्या विरोधामध्ये नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या मान्यवरांचं मी नाव घेतो त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. राजू सराई या, अमर लांगी स्टेजवर या. हो यावेळी देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी इथून जर पाहायला गेलं तर बॉल पडल्यानंतर गर्रकन फिरलाय आणि इथून देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज नितीनच्या विरोधामध्ये. खऱ्या अर्थानं सलगचे 2 निर्धाव चेंडू आणि माहीची मिळवलेली ती विकेट. जबरदस्त कमबॅक उत्कर्ष दैवली टीमचा आपण पाहताय. गोलंदाज नितीनचा जर्सी नंबर 5 पुन्हा एकदा निघाला गोलंदाजीसाठी. फुलालींचा बॉल ऑन साईडला टर्न केला. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. डीप मध्ये चाललाय. फील्डर आहेत त्या ठिकाणी. थोडंसं फंबल झाले तोपर्यंत दुसरी धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. जितू आणि नितीन मध्ये गुड रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहताय चित्याच्या छपळीनं या 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 19 वरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15. आतापर्यंत नितीनच्या या ओव्हरमध्ये आपल्याला 4 धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 1 महत्वपूर्ण विकेट्स. इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु यावेळी ऑन साईडला टर्न केले बॉलला. बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. 1 टप्पा घेत चौकार. नदी नका लागू नितीन दादाचे वाघाची जात नाही डरना. नदी नका लागू नितीन दादाचे वाघाची जात नाही डरना. नितीन दादा खवलला नितीन दादा खवलला तुम्हा पलाला जागा न उरणार. नितीन दादा खवलला तुम्हा पलाला जागा न उरणार. नितीन दादा खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. नितीन दादा खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. अरे नदी नका लागू अतिशय लोकांचे वाघाची जात नाही डरना. नदी नका लागू आदिवासी लोकांचे वाघाची जात नाही डरना. आदिवासी खवलला आदिवासी खवलला तुम्हा पालाला जागा न उरणार. आदिवासी खवलला तुम्हा पालाला जागा न उरणार. आदिवासी खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. आदिवासी खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. शेवटच्याच बॉलवरती चौकार आला होता. षटक त्या ठिकाणी दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 23. 5वा बॉल ज्यावेळी चालू होता त्यावेळीच मी उल्लेख केला होता की 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं नितीनने धाबा खर्च केल्या होत्या. त्या 4 विकेट आली होती 1. मग शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि तिथे ओव्हर मात्र समाप्त झाली. तिसऱ्या ओव्हरला आता इथून सुरुवात होईल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो उत्कर्ष दहिवली टीमकडनं तेजस बाबारे गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक तेज सर्रार वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे या टीममध्ये गोलंदाज आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर 5 ते 6 गोलंदाज या टीमकडे आहेत. परंतु कॅप्टन त्या गोलंदाजांचा योग्य वापर करत असतो. सातत्यानं चेंजेस आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात ते उत्कर्ष दहिवली टीमकडनं. ही टीम देखील आपण पाहताय बराचसा चांगला क्रिकेट सातत्यानं खेळत आली आहे. यावेळी इनफिल्डच्या वरून तर खेळला. डीपमध्ये फिल्डर आहेत. काय वेगानं धावलेत. बॉलपर्यंत पोहोचले होते. बॉल हातातून निसटलाय परंतु 2 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धाबेसाठी नितीन लगेच पलटला होता परंतु जितूचं लक्षच नव्हतं कारण तो अगदी आपण पाहता पुढे निघून गेला होता. 2 धाबा इथून कंप्लीट झाला. झेल ड्रॉप झाला. तो जितूचा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. अगदी आपण पाहताय जिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये उभे होते आणि तिथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत गेले. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे
आणि 5 षटकांमध्ये आता यंगस्टर बीड टीमला इथून टार्गेट सेट करायचं आहे, कारण की टॉस त्याने गमावला आहे. त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. ती बॅटिंग स्वीकारत असताना आत्तापर्यंत त्यांचे धावफलकामध्ये पाहायला मिळते ते 25 विकेट आली आहे ती. एक इथे चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, बॅक ऑफ दी हँड, स्लोवर पद्धतीचा बॉल समोर टाकला होता. जितूला तो देखील समजला नाही. वैभव सर बॅटच्या साह्याने आहे का? ओके, बॅटच्या साह्याने एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26. 26 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. नितीनचं जे षटक होतं दुसरं, तिथे मोमेंटम मिळाला खऱ्या अर्थानं उत्कर्ष दैवली टीमला. त्यानंतर मात्र तेजस आला. तेजसनं 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. अजूनही तेजसच्या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ देखील बाकी असेल, कारण की पहिलं सत्र हे 5 षटकांचं आहे. पहिली मॅच ही 5 षटकांची आहे. सन्माननीय नमो चषकाचे मुख्य आयोजक, प्रणेते, शिल्पकार दिनेशजी रसाळ साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलंय. नितीन धुलेनं षटकारानं ठोकलाय तेजसच्या विरोधामध्ये. विकासाला हानिले गती या दिनेश दादानं विकासाला हानिले गती की गमे कर झाले ते किती न दिनेश दादाची ध्यान झाले ते किती न दिनेश दादाची ध्यान की गमे कर झाले ते किती न दिनेश दादाची ध्यान की गमे कर झाले ते किती न दिनेश दादाची ध्यान या ठाण्या वागन विकासाला दिले गती ठाण्या वागन विकासाला दिले गती की गमे कर झाले ते किती न दिनेश की गमे कर झाले ते किती न दिनेश दादाची ध्यान की गमे कर झाले ते किती न दिनेश दादाची ध्यान की गमे कर झाले ते किती न दिनेश दादाची ध्यान जिंकलाय तो की गमे कर हाय दिले दादा करत वाला जिंकलाय तो की गमे कर हाय दिले दादा करत वाला दिनेश दादा करतात वाला सरकार नावाला. आमचा दिनेश दादा करतात वाला सरकार नावाला. दिनेश दादा करतात वाला सरकार नावाला. दिनेश दादा बीजेपी वाला सरकार नावाला. अरे किंग मेकर हाय दादा करतात वाला. अरे किंग मेकर हाय दादा करतात वाला. आमचा दिनेश दादा बीजेपी वाला सरकार नावाला. आमचा दिनेश दादा बीजेपी वाला सरकार नावाला. अठ्ठावीस 29 28 29 नंबर वाला 28 29 नंबर वाला आता दिनेश रसाले आला 28 29 नंबर वाला आता दिनेश रसाले आला 28 29 नंबर वाला आमचा दिनेश रसाले आला. 28 29 नंबर वाला आमचा दिनेश रसाले आला. सारे गावामध्ये गावामध्ये मन मिळतो या दादाला मन मिळतो या दादाला 28 29 नंबर वाला आता दिनेश रसाले आला 28 29 नंबर वाला आता दिनेश रसाले आला 28 29 नंबर वाला आमचा दिनेश रसाले आला. 28 29 नंबर वाला आमचा दिनेश रसाले आला. माझे सेवक खास तरी गावाचा विकास करी गावाचा विकास करी गावाचा विकास गरीब जनतेसाठी कार्य करी तो जगास करी तो जगास कार्य करी तो जगास मनामध्ये कधी जागाची जगाची दादा दिला हाय दिलवाला दादा दिला हाय दिलवाला दादा असं नियोजन आमच्या तालुक्यामध्ये आणि आदिवासी परिसरामध्ये पहिल्यांदाच होतोय आपल्या दिनेश रसाळच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण जो आयोजन बघताय आपल्या परिसरामध्ये अतिशय उत्तुंग असा मोठा भरारी घेणारा आयोजन आहे. या ठिकाणी आयोजनासाठी आमचे आदरणीय समाजसेवक संतोषजी घुडे त्यांचे मित्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेशच्या विनंतीला मान देऊन मी विनंती करतो दादांनी 2-3 गाणं चांगली दिनेश भाऊची गाणं. धन्यवाद. आता प्रश्न येतच नाही विषय चर्चेचा बनलाय. आता प्रश्न येतच नाही विषय चर्चेचा बनलाय. आमचा दिनेश दादा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा दिनेश दादा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. दिनेश रसाल जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. दिनेश रसाल म्हणजे
तू कधीच निघणार नाही. आता प्रश्न येतच नाही तिथे चर्चेचा बनला. आता प्रश्न येतच नाही तिथे चर्चेचा बनला. आमचा दिनेश रसाल जतीच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा दिनेश रसाल जतीच्या मनातून कधीच निघणार नाही. दिनेश रसाल जतीच्या मनातून कधीच निघणार नाही. आता दिनेश रसाल जतीच्या मनातून कधीच निघणार नाही. अरे दादा आमचा किंग मेकर आहे तो अत्यंत टायगर. अरे तो संकट टायगर आहे तो संकट टायगर. अरे दादा आमचा किंग मेकर आहे तो एकटाच टायगर. आहे तो एकटा टायगर आहे तो एकटा तो टायगर. आता त्याची बरोबरी अहो तुम्हाला जमणार नाही. आता त्याची बरोबरी अहो तुम्हाला जमणार नाही. आमचा दिनेश दादा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा दिनेश दादा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आता दिनेश दादा जगाच्या मनातून कधीच निघणार नाही. आता दिनेश दादा जगाच्या मनातून कधीच निघणार नाही. आता मुक्कामपोट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्कामपोट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. दिनेशला जो कोणी नरतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. दिनेशला जो कोणी नरतो तो डायरेक्ट दिसतो ढगा 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 ढगा. दादाला जो कोणी नाडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. दादाला जो कोणी नाडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आता मुक्कामपोट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्कामपोट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. दिनेशला जो कोणी नरतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. दिनेशला जो कोणी नरतो तो डायरेक्ट दिसतो ढगा 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 ढगा. डायरेक्ट दिसतो ढगा. दिनेशला जो कोणी नाडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. कुणाला घाबरत नाही. हैदम हैदम कुणाला घाबरत नाही. वन साईड हिरो हाय दिनेश रसाल हिरो हाय. वन साईड हिरो हाय दिनेश दादा हिरो हाय. वन साईड हिरो हाय दिनेश दादा हिरो हाय. वन साहित्य हिरो हाय दिनेश दादा हिरो हाय. हैदम हैदम कुणाला घाबरत नाही. हैदम हैदम कुणाला घाबरत नाही. वन साईड हिरो हाय दिनेश दादा हिरो हाय. वन साईड हिरो हाय दिनेश रसाल हिरो हाय. वन साईड हिरो हाय दिनेश दादा हिरो हाय. वन साईड हिरो हाय दिनेश दादा हिरो हाय. दादा हे काम फक्त आमच्या आदिवासी बांधवांसाठी दिनेश दादांनी करून दाखवलंय. म्हणून मी विनंती करतो एक आदिवासी गाणं बांधवांसाठी. नुसतं क्रिकेट स्पर्धा नाहीयेत परंतु हा आयोजन आमच्या आदिवासींना गोरगरिबांसाठी मिळणारा आनंद दादानी प्रेमापोटी या ठिकाणी. मित्रांनो बक्षीस जरी कमी असेल पण नियोजन मात्र अफाट आहे या कार्यक्रमाचं. आपण पाहू शकता सर्वांनी चर्चा ही आपल्या भागामध्ये नेहमीच होत असते. म्हणून आदिवासींसाठी दादाने केलेलं जे कार्य आपण आदिवासी एक गाणं गावं. अग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. क्या बात है. अग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. मी बोटींची आलो काय पोरी तुझी हलवला काय. आलो मी ते रमीला तवा मला भेटलीच नाही. आलो ने ते रमीला तवा मला भेटलीच नाही. आलो मी ते रमीला तवा मला भेटलाच नाही. अगं दुपारच्या नदीवर भेटना त्या उमराच्या झाडाखाली भेटना. अगं दुपारच्या नदीवर येना त्या उमराच्या झाडाखाली भेटना. अगं तुम्ही मला लिफ्ट लागली मॅच चालू करायचं 2 मिनिटं. आलो नि ते रमीला तवा मला भेटलीच नाही. आलो नि ते रमीला तवा मला भेटलीच नाही. हॅलो हॅलो सर ऑर्केस्ट्रा. हॅलो 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 चेक. सर 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 1 मिनटं प्लेयरला डिस्टर्ब होत आहे. थोडंसं इनिंग ब्रेकमध्ये आपण करूया शो.
परंतु थोडं थांबा. इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच तुमच्याकडे येणार आहोत. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवलाय, खिचून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. जसा माई बाद झाला, नितीन बाद झाला, त्याच्यानंतर मात्र हा प्रेशर सातत्यानं आपल्याला इंग्सर्ट बी टीमकडे पाहायला मिळाला. इथून मात्र हा देखील डॉट बॉल झाला. इथे देखील फटका लॉफ्टेड आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडली कॅच. वाईस लॉंग ऑफला जय धुले. इथून मात्र बाद. आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. इथून मात्र स्ट्रगल करत होता जय धुले. आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप बॉल इथे होते, त्याला मात्र पिक करता आले नव्हते. तो प्रेशर त्याच्यावरती होता आणि त्या प्रेशरमध्ये मात्र अगदी समोर टाकलेला बॉल त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर वाईस लॉंग ऑफला त्याला क्लिअर करायचं होतं, परंतु टायमिंग जुळता आलं नाहीये. बॉलमध्ये गती थोडीशी कमी होती आणि ती गती त्याला रीड करता आलीच नाहीये आणि तिथे मात्र तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होईल इनाट नंबर 6 साठी. माझे कुठे बैदाराच्या आतमध्ये आपण पाहताय या ठिकाणी निक आलाय. इथे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न स्कूप करायचं होतं. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. अगदी आपण पाहताय ते म्हणजे चौथं 4 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 37. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर धावा धावफलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या, त्यामध्ये अगदी 23 आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. परंतु चौथ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 2च धावा आल्या, त्याच्यामध्ये एक विकेट आली. विकेट देखील महत्त्वपूर्ण होती. जय धुले तिथून बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खंडू आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय चला आता विदाऊट टाइमपास मॅचेस इथून कव्हर करायचे. सर प्लीज दोन्ही टीमला आता रिक्वेस्ट असेल की आपण प्लीज थोडंसं कॉपरेट करा. मग असं नको व्हायला की मग टाइम झाला आणि मग आयोजकांना एक निर्णय घ्यावा लागेल की इथून कमी षटकांचे मॅचेस आपल्याला खेळाव्या लागतील. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 37 वरती आतापर्यंत पाहायला मिळते. 4 ओव्हरमध्ये 37 आल्यात, म्हणजेच काय तो 24 बॉलमध्ये 37 धावा धावफलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी यंगस्टर बीड खऱ्या अर्थानं बॅटिंग करते आहे, त्याच यंगस्टर बीडमध्ये आज खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहायला गेलं तर शिवम लोभी सर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला. या कर्जत विभागामधील एक गोड आवाज शिवम लोभी ते आपल्या समयमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले होते. आज इन ॲक्शन ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. कदाचित और कितीही ताकद लावा एक नाही तर दोघान, और कितीही ताकद लावा एक नाही तर दोघान. भल्या भल्यानं फोडलाय घाम आमच्या सचिन दादानं, भल्या भल्यानं फोडलाय घाम आमच्या सचिन दादानं, भल्या भल्यानं फोडलाय घाम आमचा पिंटू सिंगरन, भल्या भल्यानं फोडलाय घाम हो सर पिंटू सिंगरन. और कितीही ताकद लावा एक नाही तर दोघान, कितीही ताकद लावा एक नाही तर दोघान. अरे भल्या भल्यानं फोडलाय घाम आमच्या तेजस वाघानं, भल्या भल्यानं फोडलाय घाम आमच्या तेजस वाघानं. भल्यानं फोडलाय घाम आमच्या. पहिलाच बॉल व्यासपीठाला सलामी देणारा, आकाशाला गवस निघालणारा खंडू लोभीच्या बॅटमधून आला. लॉंग ऑन सीमा पार क्वालिटी दर्शवणारा बिग हिट षटकार. अरे दिले दादाला जो कोणी लढल त्यांचा वाटोला होईल, त्यांचा वाटोला होईल, त्यांचा वाटोला होईल. अरे दिले दादाला जो कोणी लढल त्यांचा वाटोला होईल, त्यांचा वाटोला होईल, त्यांचा वाटोला होईल. माझं गुरुबेचे सावले अगं गुरुबेचे सावले, तुझे ऐलो मी दर्शनाला, तुझे ऐलो मी दर्शनाला. थँक्यू सर, थँक्यू. 5 बॉल अजूनही बाकी आहेत.
यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट काय फटका समजवलाय. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक आक्रमक बॅटिंग बाय खंडू लोभी. ठोकलाय दुसरा षटकार. अरे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार हाय रे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार हाय रे. असं कुठं लगे गाव नाही रे तिथं तिने साधाचं नाव नाही रे. असं कुठं लगे गाव नाही रे तिथं तिने साधाचं नाव नाही रे. आज कुठलं ते गाव नाही र जिथं तिने दादाचं नाव नाही र. आज कुठलं ते गाव नाही र जिथं तिने दादाचं नाव नाही र. अरे कसा वादा आमचा दिनेश दादा. वादा आमचा दिनेश दादा. अरे एकच वादा आमचा दिनेश दादा. दिनेश दादा. एकच वादा आमचा दिनेश दादा. सारे जनतेचा तो कास दिनेश दादा आला ना वास. सारे जनतेचा तो कास दिनेश दादा आला ना वास. होतो त्यांच्या गावागावात गावागावात एकच वादा आमचा दिनेश दादा. वादा आमचा दिनेश दादा. एकच वादा आमचा दिनेश दादा. दिनेश दादा. एकच वादा आमचा दिनेश दादा. आई तुझा दिनेश पैसे वाला गो. आई तुझा दिनेश पैसे. आई तुझा दिनेश पैसे वाला गो. आई तुझा दिनेश पैसे वाला. आई तुझा दिनेश पैसे वाला गो. आई तुझा दिनेश पैसे वाला. आई तुझा दिनेश पैसे वाला गो. आई तुझा दिनेश पैसे वाला. आई तुझ्या पूजेला जायला येलू ग. पूजेला जायला येलू. आई तुझ्या पूजेला जायला येलू गो. पूजेला थँक्यू. जायला. धन्यवाद 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 दादा. एकच मिनिट घेतो तुमचा. खंडूच्या बॅटमधून षटकारांचे हॅट्रिक आले. या स्पर्धेचे सर्व दिनेशजी रसाल साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळी मी या व्यासपीठावरती असेल त्यावेळी हे प्राईज असेल. प्रत्येक विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचे कॅश प्राईज आहे आणि ते कॅश प्राईज आता जात आहे खंडू लोभीला ज्यानं 3 बॉलमध्ये 3 सिक्सर इथे मात्र लगावलेत. काय दर्जेदार बॅटिंग करतोय. आपल्या टीमचे अर्धे फलंदाज तंबूच्या आश्राला आलेत आणि त्यानंतर अगदी निर्धारपणे मैदानाच्या आतमध्ये बेधडक अगदी फलंदाजी करत असताना 3 बॉलमध्ये अविनाशच्या विरोधामध्ये त्यांनी 3 मोठे फटके लगावलेत आणि 18 धावा या 3 बॉलमध्ये जमा केल्यात. चौथ्या बॉलसाठी पुन्हा एकदा अभि निघालाय गोलंदाजी मार्कवरती. समोर खंडू धावसंख्या जाऊन पोहोचले. ऑन साईडला आडव्या बॅट मधून ज्या प्रकारे तलवार चालवावी तशी बॅट चालतीये. बॉल सीमा पार. षटकार. 61 धावा धावफलकावरती 4 बॉलमध्ये 4 षटकार. आई तुझा भावी सरपंच आला गो. आई तुझा भावी सरपंच आला. आई तुझा दिनेश रसाळे आला ग. आई तुझा दिनेश रसाळे आला. आई तुझा दिनेश रसाळे आला गो. आई तुझा दिनेश रसाळे आला. आई तुझं पूजेला जायला येलू ग. पूजेला जायला येलू. पूजेला जायला येलू गो. पूजेला जायला येलू. येलू गो. पूजेला जायला येलू. आई तुझा काशीनाथ रसाळे आला गो. आई तुझा काशीनाथ रसाळे आला. आई तुझा काशीनाथ रसाळे आला गो. आई तुझा काशीनाथ रसाळे आला. फिक्स सरपंच रसाळे आला ग. फिक्स सरपंच रसाळे आला. फिक्स सरपंच रसाळे आला गो. फिक्स सरपंच रसाळे आला. आई तुझ्या कोंबड्याच्या धावणी गो. बकऱ्याच्या धावणी. आई तुझ्या कोंबड्याच्या धावणी गो. बकऱ्याच्या धावणी. 5वा येणार का. पुन्हा एकदा बॅट वेगानं फिरली आहे. बॅट स्पीड पहा खंडूचा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे दात बघितली जाते. पंच इथून मात्र अगदी तटस्थ आहे. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. आता एसटी रक्षक देखील हेच सांगतायत की असाच बॉल तुला टाकायचा होता परंतु खंडू लोभी थोडासा आता बॅकफुटला देखील आला होता. बाहेर प्रयत्न केला. दमदार आजूबाजूला खासदार आमदार. साहित्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार. आमचं सरपंच साऱ्यांना पडतोय भारी. आमचं सरपंच साऱ्यांना पडतोय भारी. आमचं सरपंच साऱ्यांना पडतोय भारी. काय लाग सरपंच साऱ्यांना पडतोय भारी. आजूबाजूला आमदार खासदार. आजूबाजूला खासदार आमदार. तो साऱ्यांना पडतोय भारी. आमचा सरपंच साऱ्यांना पडतोय भारी. आमचा काशीनाथ दादा साऱ्यांना पडतोय भारी. आमचा काशीनाथ सरपंच साऱ्यांना पडतोय भारी. आमचा काशीनाथ सरपंच साऱ्यांना पडतोय भारी. सर 1 मिनिट सर. एक स्कोर सांगू द्या लगेच चालू करा. फक्त स्कोर सांगतो लगेच चालू करा. इनिंग ब्रेक झालेली आहे. स्कोर सांगतो आणि लगेच चालू करा. एक टॉसचा देखील अनाउन्समेंट करतो. स्कोर सांगतो आणि लगेच चालू करा. नेक्स्ट मॅच असेल वंजारपाडा B+
चेंज द गेम वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी बावलोली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 61 बीड टीमने धाबा बनवल्यात. त्या तब्बल 62 धाबा धावफलकावरती बनवल्यात आणि टार्गेट ठेवलाय ते म्हणजे अगदी 63 धावसंख्येचं 63चं टार्गेट आहे. ते मात्र उत्कर्ष दैवली या टीमच्या अगेन्स्ट. जशी या मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील मानस सर. ओव्हर टू ऑर्केस्ट्रा. अरे समाजसेवक खंबीर नेता तो है एक नंबर. समाजसेवक खंबीर नेता तो है एक नंबर. अरे समाजसेवक खंबीर नेता तो है एक नंबर. अरे समाजसेवक खंबीर नेता आहे एक नंबर. आहे दिला का दिलदार आहे दिला का दिलदार. ज्याच्या नजरेनं होती भले भले गार. ज्याच्या नजरेनं होती भले भले गार. तिथे सर्व सांगता हाय रॉयल कारभार. ज्याच्या नजरेनं होती भले भले गार. तिथे सर्व सांगता हाय रॉयल कारभार. त्याच्या नजरेनं होती भले भले गार. निलेशला चालता हा रॉयल कारभार. त्याच्या नजरेनं होती भले भले गार. निलेशला चालता हा रॉयल कारभार. अरे हटके 100% आला कच्च्या योगावरचा. अरे हटके 100% आला कच्च्या योगावरचा. अरे दिवाना दिवाना तारा तपाना दिनेश दादाचा. दिवाना दिवाना तारा तपाना दिनेश दादाचा. अरे दिवाना दिवाना जमाना दिनेश दादाचा. दिवाना दिवाना तारा जमाना दिनेश दादाचा. अरे दादाजी आपले एकच रोल चुकेगा नाही हाय सक्सेसफुल. चुकेगा नाही हाय सक्सेसफुल. चुकेगा नाही हाय सक्सेसफुल. ताऱ्याचा केलाय खस्ता गोल म्हणून बनलाय पॉवरफुल. बनलाय पॉवरफुल. बनलाय पॉवरफुल. अरे हटके 100% आला कच्च्या योगावरचा. अरे हटके 100% आला कच्च्या योगावरचा. अरे दिवाना दिवाना तारा तुम्हाला दिनेश रसाचा. दिवाना दिवाना तारा तुम्हाला दिनेश रसाचा. अरे दिवाना दिवाना तारा जमाना दिनेश रसाचा. दिवाना दिवाना तारा जमाना दिनेश रसाचा. अरे दिवाना दिवाना तारा तुम्हाला काशीनाथ दादाचा. दिवाना दिवाना तारा तुम्हाला काशीनाथ दादाचा. दिवाना दिवाना तारा जमाना काशीनाथ दादाचा. दिवाना दिवाना तारा जमाना दादाचा. अरे कधीही कुठेही बुडाच्या बापाला भिलत ना. कधीही कुठेही बुडाच्या बापाला भिलत ना. तर तारफा झाली पाहिजे. तुझ्या विना मला करमत नाही. तुझी आठवण रातभर येतय ग. तुझी आठवण रातभर येतय ग. तुझी आठवण रातभर येतय ग. अगं तुझ्या विना मला करमत नाही. तुझी आठवण रातभर येतय ग. तुझी आठवण रातभर येतय ग. तुझी आठवण रातभर येतय ग. बारीका बारीका पाणी पर हे माझे हौशे हे तुला गवसे. बारीक 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 पाणी पर ये मने हौशे दिल तुला गवसे. कबूतर बोल गुटर दिल का बडेगा. कबूतर बोल गुटर दिल का बडेगा. बोल गुटर दिल का बडेगा. कबूतर बोल गुटर जीचा प्याड वाला कोण लागेला. जीचा प्याड वाला कोण लागेला. जीचा प्याड वाला कौन लगेगा. जिसका प्याड वाला कौन लगेगा. बारीका बारीका पाणी पर हे माझे गंगे तुला गवसे. बारीक 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 पाणी पर ओ मने लक्षा दिल तुला गवसे. मनोर बाजारनं तुला मी पाहिलंय. बाजारनं तुला मी पाहिलंय. मनोर बाजारनं तुला मी पाहिलंय. गारोळ बाजारात तुला मी पाहिलंय.
मनोर बाजारन तुला मी पाहिलंय आय लव्ह यू आय लव्ह यू बारीक बारीक पाणी पर बारीक 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 पाणी पर येणारे लक्षात तुला अगं नव्हतं. मनोर बाजारन तुला मी पाहिलंय आय लव्ह यू तवापासून जीवन तुझ्यावर गुंतलंय आय लव्ह यू बारीक बारीक पाणी पर हे म्हणजे गंगे हे तुला नव्हतं बारीक 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 पाणी पर येणारे लक्षात तुला नव्हतं. बारीक बारीक पाणी पर हे म्हणजे गंगे हे तुला नव्हतं बारीक 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 पाणी पर हे म्हणे लक्षात तुला नव्हतं. हाताला बेस ग लाई पैसा बन हाताला बेस लाई पैसा बन हाताला फेस हाताला फेस ग लाई पैसा बन हाताला फेस. आजकालचा पोरी तो कोपर केस ग आजकालचा पोरी तो कोपर बहुत बहुत शुक्रिया योगेश सर। फिर एक बार तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत। मैदान की तरफ चलेंगे भारतीय जनता पार्टी करजत ग्रामीण और उनके साथ साथ गांवदेव क्रिकेट क्लब धोत्रे और ब्रदर्स 11 के माध्यम से ये नमो ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता है। अंपायर पहली गेंद पर कितने रन थे? 3 रन। यस, शुरुआत यहां से की गई है। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर जोड़े जाएंगे। बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल गेंद में आपको देखने को मिलेगा। आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन का इस्तेमाल किया, जहां पर अच्छा हेलो हेलो। तो इस बीच प्रवीण दादा, इनकी तरफ से हमारी कमेटी के लिए 1000 रुपये का डोनेशन आया है। हमारे पाषाणी के आदरणीय प्रवीण शेठ, जिन्होंने 1000 रुपये का डोनेशन हमारी कमेटी को दिया, आपका बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू सो मच। कातोऱ्यानं नवत केला एकवीरा आईला, कातोऱ्यानं नवत केला एकवीरा आईला, कातोऱ्यानं नवस केला एकवीरा आईला, कातोऱ्यानं नवस केला एकवीरा आईला, कातोऱ्यानं नवत केला एकवीरा आईला, कातोऱ्यानं नवस केला एकवीरा आईला, कातोऱ्यानं नवस केला एकवीरा आईला, कातोऱ्यानं नवस केला एकवीरा आईला. लगीन झालंय आई तुझे येतोय गो भेटीला, लगीन झालंय आई तुझे येतोय गो भेटीला, लगीन झालंय आई तुझे येतो गो भेटीला, लगीन झालंय आई तुझे येतो गो भेटीला. नम कातोऱ्यानं नवस केला एकवीरा
आईला कातोऱ्यानं नवरा केला एकविरा कातोऱ्याने नवस केला एकविरा येईला एकविरा बाया आईला गो अंगणीला या बाया आईला गो अंगणी बाया आईला गो अंगणी ना बाया आईला गो अंगणी या बाया आईला गो अंगणीला या बाया आईला गो अंगणी बाया आईला गो अंगणी ना बाया आईला गो अंगणी बाया आईला या अंगणीला करा कापूर आरती गो बाया आईला या अंगणीला करा कापूर आरती बाया आईला अंगणी ना करा कापूर आरती गो बाया आईला अंगणी ना करा कापूर आरती गो वरकंचे त्यांचे गो आईचा यो वरकंचे त्यांचे गो आईचा वरकंचे त्यांचे गो आईचा यो वरकंचे त्यांचे गो आईचा वर एकवीरा आईचा यो वर एकवीरा आईचा यो वर एकवीरा आईचा यो वर एकवीरा आईचा घरी तुझी होती गाय घरी तुझा मनोग घरी तुझी होती गो आहे घरी तुझा मनोग घरी तुझी बंदी गाय घरी तुझा मानू गो घरी तुझी बंदी गाय घरी तुझा मानू गो मैदान के अंदर फिर एक बार खेल की बात करेंगे जहां पर 63 के टारगेट का पीछा कर रही है बल्लेबाजी करती हुई टीम। अपील यहाँ से जरूर की थी अंपायर फिंगर गोज अप, एक विकेट आपको यहाँ से डगआउट में लौटता हुआ जरूर नजर आएगा। पण या दरम्यान आपण व्यासपीठावरती अर्थातच या स्पर्धेचे मुख्य घटक ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार लावलेला आहे आणि अर्थातच भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळाचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेची आन बान शान म्हटलं तरी हरकत नाहीये। विकासाचं दुसरं नाव जर या विभागात कुठलं असेल तर ते नाव आहे दिनेश शेठ रसा साहेब आणि ते व्यासपीठावरती आहेत, त्यांचं स्वागत करूया। लागतोय बघा हो वाजायला सिस्टम वाले जवळ लागतो वाजायला न पब्लिक येते नाचायला जवळ लागतो वाजायला न पब्लिक येते नाचायला जवळ लागतोय वाजायला पब्लिक येते नाचायला जवळ लागतोय वाजायला पब्लिक येते नाचायला आज विजय दादाचा साऊंड लावलाय बघा या मैदानाला आज विजय दादाचा साऊंड लावलाय बघा या मैदानाला जवळ लागतो वाजायला न पब्लिक येते नाचायला जवळ लागतो वाजायला न पब्लिक येते नाचायला डीजे लागतोय वाजायला पब्लिक येते नाचायला डीजे लागतोय वाजायला पब्लिक येते नाचायला एक ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ है। टीम का टोटल बनेगा 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। 63 का आपको पीछा करना है, आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 53 यानी 53 रनों की जरूरत है। बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको नई गेंदबाज 23 अपने हाथों में गेंद को लेकर तैयार नजर आएंगी। आउटसाइड द ऑफ स्टंप वाइड लाइन के बाहर ये गेंद डिलीवर की गई है, खराब गेंद थी। एक एक्स्ट्रा रन यहाँ से बैटिंग टीम के अकाउंट में जरूर ऐड ऑन किया जाएगा। उत्कर्ष दहिवली और उनके सामने मैदानी जंग में बीड ये दो हाथ जरूर कर रही है। 11 के ऊपर टोटल। लोअर फुल टॉस दी, कवर पॉइंट जोन में इस गेंद को ट्रैवल किया, खिलाड़ी जरूर है, अच्छी फील्डिंग आपको नजर आएगी। एक सिंगल रन यहाँ से दौड़कर जरूर पूरा किया गया है। सिंगल के साथ स्कोर कार्ड आपको यहाँ से इंक्रीज होता हुआ जरूर नजर आएगा। सिंगल डबल से यहाँ से अब टारगेट का पीछा करने की ये कोशिश जरूर की जा रही है। दोनों ही टीमें कर्जत तहसील में तगड़ी टीमें मानी जाती है और कई अनगिनत इनाम इन दोनों टीमों में पिछले कई सीजन्स में जीते हैं, लेकिन इस मैदान के ऊपर एक कांटे की टक्कर होगी, इसमें कोई संदेह नहीं है। किनारा लगा था और ये कैच बिल्कुल लपका जाएगा, बाहरी किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। दुर्भाग्यशाली विकेट। हलते कर्जत सिटी त्यांच्या नावानं हलते कर्जत सिटी। अशी बेस्ट हाय क्वालिटी नाम टाकला UKTC, अशी बेस्ट हाय क्वालिटी नाम टाकला UKTC।
अशी बेस्ट हाय क्वालिटी आमच्या लाईव्ह केटीची अशी बेस्ट हाय क्वालिटी आमच्या लाईव्ह केटीची एकच वादा आमचा प्रभाकर दादा एकच वादा आमचा प्रभाकर दादा अरे एकच वादा आमचा प्रभाकर दादा एकच वादा आमचा प्रभाकर दादा सारे जनतेचा तो खास आमचा दादा आला नावास सारे जनतेचा तो खास आमचा दादा आला नावास होते त्याच्या गावागावात अरे एकच वादा आमचा प्रभाकर दादा 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 बढ़िया शॉट था, कैच इट का कॉल था, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर को चीरते हुई बाबा दम लागतोय दिनेश दादाला हरवायला बाबा दम लागतोय दिनेश दादाला हरवायला बाबा दम लागतो दिनेश दादाला हरवायला बाबा दम लागतो दिनेश दादाला हरवायला बाबा दम लागतोय दिनेश दादाला हरवायला बाबा दम लागतोय दिनेश दादाला हरवायला बाबा दम लागतो दिनेश दादाला हरवायला बाबा दम लागतो दादाला हरवायला कितीही ताकद लावा एक नाही तर दोघांना कितीही ताकद लावा एक नाही तर दोघांना भलं भलं फोडलंय गाम दिनेश दादा बागानं भलं भलं फोडलंय गाम दिनेश दादा बागानं बालाला ओढलाय का दिनेश दादाला बागानं बालाला ओढलाय का दिनेश दादाला बागानं वाईट गेंद यहाँ से जरूर आई आहे पण याच दरम्यान आमचे एक प्रमुख पाहुणे ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे अर्थातच वावोली गावचे माजी सरपंच यांच्याकडून या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं एकदा टाळे वाजवा आमच्या म्युझिक मंडळांना धन्यवाद वावोली गावचे आदरणीय माजी सरपंच योगेशजी कांबरे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत नक्कीच केलं जाईल नाही भीती एवढ्या किती जसाच तसा असतो नाही भीती एवढ्या किती जसाच तसा असतो म्हणून दिनेश दादा चार चौघात कोण दिसतो म्हणून दिनेश रसाला चार चौघात कोण दिसतो म्हणून दिनेश दादा चार चौघात कोण दिसतो म्हणून दिनेश दादा चार चौघात कोण दिसतो नाही भीती एवढ्या किती जसाच तसा असतो नाही भीती एवढ्या किती जसाच तसा असतो आमच्या प्रभाकर दादा रसाळ यांच्याकडून 500 रुपये आले तरी खूप खूप आभार धन्यवाद आमचा प्रभाकर दादा चार चौकात उठून दिसतो आमचा प्रभाकर दादा चार चौकात उठून दिसतो आमचा प्रभाकर दादा चार चौघात उठून दिसतो आमचा प्रभाकर दादा चार चौघात उठून दिसतो आमचा काशीनाथ दादा फिक्स सरपंच आमच्या पात्रचे फिक्स सरपंच आमच्या काशीनाथ रसाळ यांच्याकडून 500 रुपये आले तरी खूप खूप आभार नाही तुझा काशीनाथ सरपंच झाला गो आई तुझा काशीनाथ सरपंच झाला आई तुझा काशीनाथ सरपंच झाला ग आई तुझा काशीनाथ सरपंच झाला आई तुझा काशीनाथ सरपंच झाला गो आई तुझा काशीनाथ सरपंच झाला आई तुझा काशीनाथ सरपंच झाला ग आई तुझा काशीनाथ सरपंच झाला आई तुझा पुण्याला जायला ये तुझा पुण्याला जायला ये तुझ्या पुण्याला जायला ये आई माझी गोराला बावली गो आई माझी गोराला बावली आई माझी कोणाला बावली ग आई माझी कोणाला बावली बावली दिले जय दादा लागो काशीनाथ ये दादाला बावली निलेश या दादा लागो काशीनाथ या दादा गाई तुझा प्रवीण दादा आला गाई तुझा प्रवीण दादा आला तुझा प्रवीण दादा आई तुझा प्रवीण दादा आला आई तुझा प्रवीण दादा आला गो आई तुझा प्रवीण दादा आला प्रवीण दादा लगो आई तुझा प्रवीण दादा
तुझं पूजेला जायला येलो ग पूजेला जायला येलो ऐसे पूजेला जायला येलो ग पूजेला जायला येलो अरे जीवलग जीवाचा आमचा प्रवीण दादा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा दिनेश दादा जीवलग जीवाचा अरे जीवलग जीवाचा आमचा काशीनाथ दादा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा काशीनाथ दादा जीवलग जीवाचा अरे जीवलग जीवाचा आमचा दिनेश दादा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा प्रभाकर दादा जीवन जीवाचा अरे तवा विवाद नाही जरा दोटा हाय बजा मना हाता तवा विवाद नाही जरा दोटा हाय बजा मना हाता अरे जीवलग जीवाचा आमचा प्रभाकर दादा जीवलग जीवाचा आमचा प्रभाकर दादा जीवलग जीवाचा अरे जीवलग जीवाचा आमचा प्रभाकर दादा जीवलग जीवाचा याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे वावोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि वावोली विभागात राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व आदरणीय योगेश शेठ कांबरे साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया हार्दिक स्वागत. आणि त्याच्याच बरोबरीने आदरणीय अंकुशजी कांबरे साहेब आणि प्रदीपजी कोळंबे साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चलिए मुकाबले की बात करेंगे. क्रिकेट का रोमांच आपको ऑन ग्राउंड के ऊपर ज़रूर नजर आएगा. 63 के टारगेट का ये रन चेज है, जहाँ पर अब तक अगर मैं बात करूंगा तो 26 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाए जा चुके हैं. यानी जीतने के लिए अभी भी 37 रनों की यहाँ से ज़रूरत आपको ज़रूर नजर आएगी. 37 रन और बनाने आपके पास. या ठिकाणी आपल्या मान्यवर 15 गेंदों का खेल बचा है. ये बढ़िया शॉट, स्लॉट वाली गेंद थी. बैट स्विंग देखिए आप, गेंद को सीधा भेजा है हवाई यात्रा पर. 6 रन. दिनेश दादा रसाळ यांच्या विनंतीला मानदेव आणि नमो चषक यांच्या वतीने आदरणीय आलेले आमचे योगेश भाऊ वावळोलीचे आमचे सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा आमच्या नमो चषक यांच्या वतीने सहर्ष स्वागत. धन्यवाद. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती व आदिवासी लोककलेवर आधारित भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण तसेच आमचे सहयोगी जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे व ब्रदर्स 11 आयोजित आदिवासी व ओपन टेनिस क्रिकेटचे भव्य दिव्य सामने. हे सामने आपण प्रतिवर्षी नमो चषक या शीर्षकाखाली आपण घेतो. आदरणीय देशाचे कार्यतत्पर लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या नावाने आपण नमो चषक या शीर्षकाखाली आपण प्रतिवर्षी या स्पर्धेचे आयोजन करतो. यावर्षी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृतीचा जागर आणि उत्सव आदिवासी लोककलेचा या थीमवरती जय आदिवासी या घोषवाक्याच्या खाली आपण हा स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. आदिवासी समाजाची संस्कृती, लोककला आणि आदिवासी समाजाचे जीवनमान आपण उजागर करण्यासाठी, जागर करण्यासाठी आपण हे मंच आदिवासी समाजाला समर्पित केलेला आहे. धन्यवाद. यानंतर आपण काही मान्यवरांचा इथे सत्कार करत आहोत. श्री योगेशजी कांबैरे साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. त्यानंतर क्रमाक्रमाने आपण प्रभाकरजी रसाळ साहेब, त्याच्यानंतर प्रवीणजी थेटे साहेब पाषाणे, रमेशजी शेलके साहेब आरडे, तसेच उमेश शेलके आरडे यांचा आपण इथे सत्कार करतो. रमेशजी शेलके साहेब हे आमच्या कर्जत ग्रामीणचे म्हणजे या आयोजनाचे जे मंडळ आहे त्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचाही आपण इथे सन्मान व सत्कार करतो. तरी यावेळी सर्वांनी माझ्या मागे बोला, बोला भगवान धरती आबा भगवान बिरसा मुंडा की जय. आदिवासी जय. आदिवासी. समाज कार्यासाठी जान कसली कंबर, दिनेश रसाळ साहेब आमचे 1 नंबर. दिनेश रसाळ साहेब आमचे 1 नंबर. साहेब आमचे 1 नंबर. दिनेश रसाळ साहेब आमचे 1 नंबर.
समाज कार्यासाठी साठी साठी समाज कार्यासाठी जनगतली कंबर समाज कार्यासाठी जनगतली कंबर दिनेशर साळे साहेब आमचे एक नंबर दिनेशर साळे साहेब आमचे एक नंबर दिनेशरा जल साहेब आमचे एक नंबर दिनेशरा जल साहेब आमचे एक या ठिकाणी नंबर रमेशजी शेळके यांच्याकडून या म्युझिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं तरी खूप खूप आभार. माझे मित्र योगेशजी कांबरे यांचे गाणं गातोय. शिवरायांचा मावळा बाला जनतेला हा नेताला बाला साऱ्यांची साथ आहे त्याला योगेश बाबू नावाला आहे मनन साधा आमचा रमेश दादा एकच वादा आमचा योगेश 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 दादा शिवरायांचा मावळा बाला जनतेला हा नेताला बाला शिवरायांचा मावळा बाला जनतेला हा नेताला बाला साऱ्यांची साथ आहे त्याला योगेश बाबू नावाला आहे मनाने साधा अशी दादाची यादा मनाने साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा योगेश दादा एकच वादा आमचा योगेश दादा एकच वादा आमचा योगेश दादा धन्यवाद मिथुनजी. आपला हा कशाळे खांडास आणि पात्रत परिसर म्हणजे आदिवासी आणि बहुजन समाजाचा हा परिसर. इथे बहुसंख्य आपला आदिवासी आणि बहुजन समाज इथे वास्तवात असतो. या समाजामध्ये निर्भीड पत्रकार आणि आमच्या समाजाचेच पत्रकार जे हेदोली गावचे आहेत पण सध्या आता लाईव्ह म्हणजे अंतरड गावामध्ये असतात. या असे आमचे रामदासजी माली साहेब यांचा इथे सन्मान आणि सत्कार इथे कर्जत ग्रामीण व आदिवासी समाजामार्फत आपण इथे करत आहोत. धन्यवाद रामदासजी माली साहेब निर्भीड पत्रकार यांनी इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न लावून धरले. समाजाच्या अनेक समस्या ज्या त्यांनी सोडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषय सोडवले. असे आमचे रामदासजी माली साहेब यांचा इथे सत्कार करत आहोत. तसेच धोत्रे गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ उद्योजक प्रभाकरजी रसाल यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. प्रभाकर हा माझा भाऊच आहे, भाऊ कमी मित्र आहे, तरी त्यांचा इथे सन्मान करतात. ग्राउंडवर उपस्थित गणेश मनोहर रसाल हे आमचे सहयोगी स्वर्गीय मंगेश दादा 11 क्रिकेट संघाचे कर्णधार यांनी सुद्धा इथे उपस्थित राहावे. ते ग्राउंडवर उपस्थित आहेत, मंचावर अद्याप आले नाहीत. तसेच आदिवासी समाजाचे निर्भीड पत्रकार जे अहोरात्र आणि दिनरात्र मेहनत घेतात. कड्या कपारीत जाऊन आणि डोंगरदरी वस्तीत जाऊन त्यांनी आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. असे आमचे पारधी साहेब जे पत्रकार आहेत, युवा पत्रकार आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान आणि सत्कार करत आहोत. धन्यवाद पारधी साहेब. गेली 4 दिवस जागर आदिवासी संस्कृतीचा व उत्सव आदिवासी लोककलेचा या शीर्षकाखाली आपण आदिवासी समाजाच्या समस्या आणि अडचणी, त्यांचे उत्सव, त्यांची लोककला आणि त्यांचं जीवनमान तसेच त्यांच्या संस्कृती हे आपण या मंचाद्वारे समाजासमोर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. तरी माझ्या या पात्रत ग्रामपंचायत तसेच विभागातील संपूर्ण आदिवासी ज्या आमच्या महिला भगिनी असतील, तरुण भगिनी असतील, त्याच्यानंतर आमचे बंधू असतील, मग आमचे ताडवाडी, मोरेवाडी, मार्गाची वाडी, जांभूलवाडी, त्याच्यानंतर कोंडेवाडी, नागेवाडी आणि पात्रज, धोत्रेवाडी, शिलारवाडी या विभागातील सर्व आदिवासी समाजाचा मी भारतीय जनता पार्टीकडून खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आदिवासी समाजाचा मी इथे पुन्हा एकदा आभार मानतो. आभार आभार आभार. बहुत बहुत शुक्रिया
दिनेश रसा साहब, बहुत ही अच्छी तरीके से आपने सभी को यहाँ से संबोधित किया, बताया कि यह आदिवासी समाज की ताकत क्या है। या ठिकाणी आगमन प्रमोदजी कोलंबे, अंकुश कांबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्याचं सुद्धा नमो चषक वतीने यांच्या दिनेश रसाळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत सुस्वागत। 10 गेंदे और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है, आने वाली 10 गेंदे और 28 की जरूरत। बढ़िया शॉट खेला इस बार ऑन साइड पर, वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, सिंगल रन यहां से कन्वर्ट किया जाएगा। अब आने वाली 9 गेंदे जीतने के लिए 27 की जरूरत। ये 3 गेंदें इस ओवर में बहुत क्रूशियल होने वाली है। अगर इन 3 गेंदों में 8 से 10 रन आती है तो आखिरी ओवर में मैच जो है वो एकदम रोमांचक सिचुएशन में आ सकता है। एक और बार कदमों का इस्तेमाल किया, स्टेप आउट हुए थे, चहलकदमी जरूर की थी, गेंद की पिच तक पहुंचे जरूर थे, लेकिन बड़े स्ट्रोक को एग्जीक्यूट नहीं कर पाई है। सिंगल से संतुष्टि। गेंदबाजी टीम दबदबे बनाने की शुरुआत कर दी है। बीड टीम अब बल्लेबाजों के ऊपर थोड़ा सा दबाव, प्रेशर क्रिएट करती हुई आपको इस मैच में जरूर नजर आएगी। 37 के ऊपर ये टोटल। लोअर फुल टॉस थी, कन्वर्ट करना चाहिए था, कनेक्शन उतना अच्छा नहीं है। बैक ऑफ द हैंड से वो स्लोअर वन डालने की कोशिश की थी गेंदबाज ने। एक और सिंगल यहां से आपको जरूर मिलेगा। 5 गेंदें अब तक हो चुकी है, 5 रन इस ओवर में आ चुके हैं। 6 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। 5 गेंदों में टीम का टोटल 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। 25 की जरूरत है। ये भी लोअर फुल टॉस है, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा। क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में ऐसी गलतियों की उम्मीद नहीं है गेंदबाज जॉय से। छोटी छोटी गलती आपको बड़े नुकसान का भुगताना करने पर मजबूर कर सकती है इस मैच में। सात गेंदें बची है अब, और 7 गेंदों में जीतने के लिए आपको 24 रनों की जरूरत। 7 गेंदें 24 रन। डाउन द लेग साइड, एक और बार वाइड गेंद, खराब गेंद। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, ये मैं हमेशा से बताता आया हूँ। राजनीति का एक वोट, शैक्षणिक जीवन का एक गुण और क्रिकेट का एक रन जो हार और जीत को निश्चित करता है। यहाँ पर क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में आखिरी गेंद अच्छी डिलीवर करना जरूरी है गेंदबाज जॉय को। कदमों का इस्तेमाल किया, लेकिन गेंद देखिए बढ़िया रफ्तार के साथ थी। अतिरिक्त उछाल बल्लेबाज को बीट करेगा। विकेट कीपर के दस्तानों में इस डॉट गेंद की समाप्ति होगी। भाई हालो तो दुनिया डेंजर हाई सेटिंग, एक फोनवर भाई हालो तो दुनिया डेंजर हाई सेटिंग। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। एक फोनवर बाई हालो तो दुनिया डेंजर हाय सेटिंग, एक फोनवर बाई हालो तो दुनिया डेंजर हाय सेटिंग। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। बिंदास लावा आता बिल्डिंग, चौकात येतो या दिनेश की। तिथेच मार्केट पाडायला किती जणांना ताकद लावली, तिथेच मार्केट पाडायला किती जणांना ताकद लावली। त्यांची पोचपावती दिने दादानं जागेवर आणून ठेवली, पोचपावती दिने दादानं जागेवर आणून ठेवली। त्याची पोचपावती दिने दादानं जागेवर आणून ठेवली, त्याची पोचपावती दिने दादानं जागेवर आणून ठेवली। पुन्हा एकदा आलेला सर्व मान्यवर मित्र परिवार यांचं नमो चषक आणि दिनेश रसाळ। मित्रांनो, आपण आयोजन बघता, जरी दिनेश दादांनी सर्व आयोजन केले परंतु त्या प्रत्येक ट्रॉफीवर बिरसा मुंडा नाव टाकून आपल्या दादांनी आदिवासीचं नाव एक उंच शिखरावर पोहोचवलं। आपल्या परिसरामध्ये, कशेळे परिसरामध्ये
हा नमोचषक प्रीमियर लीग खरंच एवढं भारी वाटतं आयोजन आपण कधी पाहिलं नसेल मित्रांनो। दिनेश दादाच्या वतीने मित्रांनो एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपांत। मित्रांनो हा माणूस आपला देवासारखा माणूस पुढे जातोय, आपल्याला आदिवासी समाजाला पुढे घेऊन जातो। नक्कीच त्या दादाला सहकार्य करा सगळ्यांनी। पुढे सुद्धा आपल्याला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुसरंच काहीतरी नक्कीच पाहायला भेटेल। दिनेश दादाच्या वतीने आपण सर्वांनी सहकार्य करा। असंच पुन्हा एकदा मी दादाकडे जातोय, दिनेश दादा बद्दल एक गाणं गावं। अरे 1 2 3 4 दिनेश दादाची पोरं हुशार। अरे 1 2 3 4 दिनेश दादाची पोरं हुशार। अरे 1 2 3 4 दिनेश रसालची पोरं हुशार। 1 2 3 4 दिनेश दादाची पोरं हुशार। अरे दिनेश रसाल तूने कमाल किया सारे कर्जत शहर को हिला दिया। दिनेश दादा तूने कमाल किया कर्जत शहर को हिला दिया। 1 2 3 4 दिनेश रसालची पोरं हुशार। 1 2 3 4 दिनेश रसालची पोरं हुशार। अरे दिनेश रसाल तूने कमाल किया सारे कर्जत शहर को हिला दिया। दिनेश दादा तूने कमाल किया कर्जत शहर को हिला दिया। अरे दादा तूने कमाल किया सारे कर्जत शहर को हिला दिया। आमचे मित्र सुजितजी लोखरे यांचं आगमन हिला दिया। आल्या गो बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या। आल्या गो बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या। पुरवराय बायांच्या तरी कशावरी धावल्या। पुरवराय बायांच्या तरी कशावरी धावल्या। बायानो कागदोरी रुतल्या ना बायानो कागदोरी रुतल्या। हे सगळे कलाकार आपल्या महाराष्ट्रातील फेमस कलाकार आहेत। आज दादांच्या वतीने यांचं सर्वांचं आगमन। कीबोर्डला आपले महाराष्ट्रातील लाडके परागजी जाधव आणि पॅडला नितीनजी चहाड, अंकुश ड्रमल आपले पनवेल तालुक्याचे आणि आमचे ढोलकीपट्टू दिनकर शेंडे यांचे आगमन। ज्यांचा आवाज आपण ऐकता तेजीजी तरे कल्याण तालुक्याचा एक उगवता तारा आणि छेकडा फेम म्हणून ज्यांचं नाव कुणालजी जाधव महाराष्ट्रातील छेकडा फेम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित। ए आहे काय पाहिजे बायानं मग? काय पाहिजे काय पाहिजे? काय पाहिजे? सोन्याचा हार, सोन्याचा हार पाहिजे। सोनियाचे नाटक माझ्या बाया थैलन घार ग बाया थैलन घार मग सोनियाचा हार ग। सोनियाचे नाटक माझ्या बाया जायल्या गार गो बाया जायल्या गार म्हणतात सोनियाचा हार गो। सोनियाचे नाटक माझ्या बाया थैलन घार ग बाया थैलन घार म्हणतात सोनियाचा हार ग। सोनियाचे नाटक माझ्या बाया जायल्या गार गो बाया जायल्या गार म्हणतात सोनियाचा हार गो। आल्या गो बाया आल्या पोरबानाची खेळल्या। आल्या गो बाया आल्या पोरबानाच्या खेळल्या। पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या। पुरवलाय बायाच्या तरी कशावरी थांबल्या। बायानो कागदोरी रुतल्या ना बायानो कागदोरी रुतल्या। ए आहे काय पाहिजे बायाला मन समजा तर दिले। मोटार पाहिजे मोटार। मोटारीचे नाटक माझ्या बाया थैलन घार ग बाया थैलन घार म्हणतात फिरायला मोटार घार ग। मोटारीचे नाटक माझ्या बाया जायल्या गार गो बाया जायल्या गार म्हणतात फिरायला मोटार कार गो। मोटारीचे नाटक माझ्या बाया थैलन घार ग बाया थैलन घार म्हणतात फिरायला मोटार घार ग। मोटारीचे नाटक माझ्या बाया जायल्या गार गो बाया जायल्या गार म्हणतात फिरायला मोटार कार बाय गो। माझ्या संजनी अरे क्या बात है। हो ताईंची फरमाइश काय माहिती आहे का? छकडेवाला पाहिजे। हला रे हला छकडेवाला आर बसून छकड्यामध्ये आमचा दिनेश दादा शर्यत जिंकला पाडगाव वाट्यामध्ये। आमचा दिनेश दादा शर्यत जिंकलाय बारडी वाट्यामध्ये। आमचा दिनेश दादा शर्यत जिंकला बारडी वाट्यामध्ये। आमचा दिनेश दादा शर्यत जिंकला बारडी वाट्यामध्ये। अरे आला रे आला हॅलो हॅलो छकडेवाला आला रे आला छकडेवाला बसून छकड्यामध्ये दादा बसून छकड्यामध्ये। अरे आमचा बिजून दादा
शर्यत जिंकलाय भारती अड्ड्यामध्ये आमचा मिथून राजा शर्यत जिंकलाय भारती अड्ड्यामध्ये शर्यत जिंकलाय भारती अड्ड्यामध्ये आमचा मिथून राजा शर्यत जिंकलाय भारती अड्ड्यामध्ये नदीचा या दिसतोय दादा दादा दिनेश दत्तांची वाईफ भीमणी ताई या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं एक ठिकाणी स्वागत असो आमचे दिनेश रसाळ समाज कार्यकर्ते त्यांची वाईफ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे आभार त्यांचं गाणं का दादा येऊ द्या स्टेजवर येऊ द्या या ठिकाणी त्यांचे सासू सुद्धा या ठिकाणी उपस्थित दिनेश दादांच्या आणि त्यांची मुलगी सुद्धा दिवा या ठिकाणी उपस्थित झालेत मित्रांनो त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार या आपल्या ठिकाणी आगमन असो ताई सारी होती होकार इंट्री तिची पाहुणी सारी होती होकार इंट्री तिची या पाहुणी ताई स्टेजवर या अका मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताई मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताई अख्खा मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताईने अख्खा मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताईने सारी होती होकार इंट्री तिची पाहुणी सारी होती होकार इंट्री तिची पाहुणी सारा मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताई मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताई सारा मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताई सारा मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताईने नावाचा तिच्या आलाय ट्रेड नावाचा तिच्या आलाय ट्रेड ताईने केलाय मार्केट ताईने गेलाय मार्केट ताईने गेलाय मार्केट तिच्या आलाय ट्रेड नावाचा तिच्या आलाय ट्रेड ताईने केलाय मार्केट ताईने गेलाय मार्केट जाम ताईने गेलाय मार्केट जाम बोलीत ताई आई होती स्वभावानी अशी बोलीत ताई आहे होती स्वभावानी आता मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताईने मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताईने सारा मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताईने सारा मार्केट हलवून ठेवलाय हे मान्यताईने या ताई स्टेजवर या त्यांच्या या ठिकाणी आगमन असतो या ठिकाणी दादांच्या घ्या तारपा घ्या हे तारफा आदिवासी गाणं आहे या ठिकाणी सादर करतात तारफा वा क्या बात ताई आपण असं नसतं व्हायचंय आणि त्याच्या सासू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बारीक पाणी भर हे मध्ये गंगे मी तुला गवसं बारीक 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 पाणी पड ये मने गंगे दिल तुला गवस बारीक बारीक पाणी भर हे मध्ये गवसे मी तुला गवसं बारीक बारीक पाणी पड ये मने हौसे दिल तुला गवस दादा ते स्वतः गाणे बोलता येते स्वतः बोलता बोलू वावोली संघाला विनंती आपण आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे वावोली संघ 12th मॅन पाठवून द्यायचा आहे 12th मॅन कंपल्सरी असेल अजूनही तुमचा 12th मॅन या ठिकाणी रिपोर्ट करत नाहीये जय भवानी वावोली संघ 12th मॅन पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया पहिल्या फेरीतील चौथ्या मॅचची मात्र सुरुवात झाली आहे एका बाजूला चेंज द गेम वंजारपाडा बी प्लस आणि त्यांना फाईट करताना आपण जय भवानी वावोली या दोन टीमना पाहतोय टॉस या ठिकाणी केला गेला होता वंजारपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय
तुझ्यावर किरकलाय लबूच्या बुलमान येतो बेटा बोरीला बोरी बोरी तुला बघून त्या बोरीला अग बोरीला बोरी तुला बघून त्या बोरीला अरे बोरीला बोर दिसलाय बोरी तुला बघून नाटकलाय बोरीला बोर दिसलाय बोरी तुला बघून नाटकलाय अगं पोरी तू सपनात ये ना आपले तुझे जाग्यावर भेटना अगं पोरी तू सपनात ये ना आपले तुझे जाग्यावर भेटना नवी मोठीची आलू काय पोरी आलो तिथे रतीला तवा मला भेटलीच नाही आलो तिथे रचला तवा मला भेटलीच नाही आलो तिथे रचला तवा मला भेटलीच नाही अगं पोरी तू सपनात ये ना आपले तुझे जाग्यावर भेटना अगं पोरी तू सपनात ये ना आपले तुझे जाग्यावर भेटना नवी मोठीची आलू आलो मी ते रतीला तवा मला भेटलीच नाही आलो मी ते रतीला तवा मला भेटलीच नाही आलो मी ते रतीला तवा मला भेटलीच नाही आई तुझी हे मानी ताई आली गो आई तुझी हे मानी ताई आली आई तुझी हे मानी ताई आली ग आई तुझी हे मानी ताई आली आई तुझी गिरवा बाबू आला ग आई तुझा गिरवा बाबू आला आई तुझा गिरवा बाबू आला ग आई तुझा गिरवा बाबू आला आई तुझी तनुजा ताई आली ग तनुजा ताई आली आई तुझी तनुजा ताई आली ग तनुजा ताई आली आई तुझी हिवाली गौवर गेली गो आई तुझी हिवाली गौवर गेली आई तुझी हिवाली गौवर गेली ग आई तुझी हिवाली गौवर गेली आई तुझ्या पूजेला नाही नाहीये तुझ्या पूजेला नाही LBW ला कोणता सेल नाहीये कुठे बघायला येतो अरे LBW ला सेल नाहीये तेव्हा त्याचा नाही आपल्याकडे त्यांचा वाटोला होईल त्याचा वाटोला होईल त्याचा वाटोला होईल अरे हिमानी ताईला भोको दे वाटोला होईल त्याचा वाटोला होईल